आज 26 ऑगस्ट म्हणजे हरतालिकेची पूजा आहे। तर असे छान छान असे फुलं लागले होते आणि मस्त देवांसाठी तर इथे नवीन रोप आहे तर ते छान फुलं आले होते। त्यानंतर इथे पूजेची तयारी केली, सगळे वाळू घेतली महादेवासाठी आणि गंगाजल घेतलेलं आहे। पूजेचं सगळं साहित्य घेऊन बसलेले आहे म्हणजे आपल्याला जे सोयीस्कर होतं आणि पूजा पण छान असे गडबड होत नाही, त्यामुळे सगळं साहित्य घेतलं। नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज तुम्हाला हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा आणि आज हरतालिकेची पूजा तुमच्यासोबत थोडेफार शेअर करत आहे। तर अशी छान मी सकाळी सकाळी तयार झाली, म्हणजे सगळं घरातलं आवरलं, सगळ्यात मेन स्वयंपाक केला आणि खरं तर आज म्हणजे शुभमुहूर्त खरं सकाळी लवकर होता, म्हणजे 5:30 ते 8:30 पर्यंतच होता, तर आपल्याला शक्य नसतं। आणि बघा आता आपल्याला सगळ्यात उठून तर आपल्याला सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे काम असतं बाकीचे, त्याच्यामुळे ते थोडी तरी 9 वाजले होते मला रोजच्या टायमिंगसुद्धा। तर रोजची पूजा म्हणजे 9लाच असते, तर त्याचप्रमाणे माझी आजची ही पूजा रोजची म्हणजे देवपूजा करत होते। आणि सर्वप्रथम आधी देवपूजा केली, त्यानंतर आपल्याला हरतालिकेची पूजा करायची असते। आज हरतालिकेचं व्रत केलेलं आहे, तर शक्य तेवढं तर मी आज निरंकार राहण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा आता इथे मी ताट घेतलेलं आहे, तर ताटामध्येच मी वाळूचा गणपती म्हणजे वाळीचा शिवलिंग तयार करणार आहे, जेणेकरून ते पसरणार नाही। आता आपल्याला वाळूचा बनवायचा असतो आजच्या दिवशी हरतालिकेचा म्हणजे शिवलिंग बनवायचं असतं, तर त्याच्यामुळे मी तिथे बेला ठेवलं आणि त्यावरती आपल्याला छान अशी शिवलिंग तयार करायची आहे। तर मी ते थोडंसं कॅमेरा बघत होते की चालू आहे की नाही, तर कधी कधी शूट करते पण त्यावेळेस कॅमेरा बंद असतो, त्याच्यामुळे मी थोडंसं मध्ये मध्ये चेक करत होते। तर हे म्हणजे काल बाजारातून मी आर्टिफिशियल काही थोडेसे फुलं आणले होते, जेणेकरून आपल्याला आता आजकाल मार्केटमध्ये खूप कमी फुलं भेटत आहेत आणि खूप महाग पण भेटत आहेत, त्यामुळे मी आर्टिफिशियल फुलांचा थोडासा यूज करते पूजेमध्ये, जेणेकरून डेकोरेशन पण छान वाटेल। आणि बघा इथे मी थोडंसं दिवा प्रज्वलित केलेला आहे समया, म्हणजे सर्वप्रथम आपण आधी मी पूजा तिकडं रोजची पूजा करून घेतली, तिथे दिवा प्रज्वलित केलेला होता, तर म्हणजे इथं पण समया प्रज्वलित केल्या, त्यानंतर अशी छान पूजा करत आहे। तर बघा आज हरतालिकेचा बघा आज राहू काळ म्हटलं जातं, तर राहू काळामध्ये म्हणजे 3 ते 4:30 पर्यंत काही पूजा करू नका। तर मी ते सकाळीच तुम्ही पूजा करा किंवा हरतालिकेच्या पूजा कोणी कोणी प्रदोषकाळी करतं, कारण आज आपल्याला महादेवाची पूजा करायची असते, त्यामुळे ते प्रदोषकाळी ही पूजा करायची, म्हणजे 4:30च्या नंतरही तुम्ही पूजा करा, पण 3 ते 4:30 पर्यंत राहू काळ आहे आजच्या दिवशी। तर त्याच्यामुळे त्या दीड तासामध्ये आपल्याला पूजा करायची नाही। राहू काळ हा अशुभ काळ असं म्हटलं जातं, त्यामुळे त्याची करायची नसते। तर इथे मी सखी आणि पार्वतीला मी ते पहिलं अक्षता टाकलं, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यांना सखी आणि पार्वती यांना असं ठेवलं, तिथे मूर्ती ठेवली। अशी आपल्याला मार्केटमध्ये सखी आणि पार्वती मिळते मूर्ती, तर त्याच्यामुळे मी इथे शिवलिंगाच्या जवळ असं वाळून काढत नाही, कारण जर तुमच्याकडे जर तशी मूर्ती नाही भेटत आहे मार्केटमध्ये, तर तुम्ही वाळूचेच सखी आणि पार्वती आपल्या शिवलिंगाच्या बाजूला काढायचं असतं आणि छोटा गणपती, तर मी ते गणपतीच घेतलेले आहे मूर्ती। तर सर्वप्रथम मी आता इथे गणपतीची स्थापना करत आहे, तर आधी अक्षता ठेवले आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यांना गणपतींना विराजमान केले, म्हणजे सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची असते। त्यांना लाल फूल व्हायला म्हणजे जास्वंदीचं फूल मला आज भेटलेलं होतं, तर ते जास्वंदीचे फूल वाहिले त्यांना, नंतर मग आपले हराळी म्हणजे दुर्वा असतं तर ते वाहिलेले आहे। तर त्याच्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचंही नैवेद्य दाखवलेला आहे। तर आजच्या दिवशी बघा जे हरतालिकेची पूजा केल्यावर नंतर आपल्याला त्याची हरतालिकेची जी काही उत्तर पूजा ती कशी करायची असते तर थोडक्यात सांगते। तर बघा आपली जी उत्तर पूजा असते ते जी वाळू आपण वापरतो किंवा त्याची पत्री वापरतो, 16 प्रकारचे असतात ते पत्री असते, ते जी काही आपण फुलं वगैरे वाहतो किंवा ते पत्री वाहतो, तर ते वाहत्या पाण्यात तुम्ही टाकायचं आहे, निर्माल्यामध्ये कचऱ्यात टाकू नका। आणि नाहीतर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या साईडला कुठंतरी झाडं असेल तर त्या झाडाखाली टाकायचं आहे आणि वाळू पण त्या झाडाखालीच टाकायची आहे, किंवा तुमच्याजवळ जर नदी असेल तर त्या नदीमध्ये सोडून द्यायची ही सर्व पूजा। आणि जी काही मूर्ती आहे सखी आणि पार्वतीची तर ते तुम्ही पुढच्या वर्षी जर तुम्ही ठेवला तरी चालतं, काही हरकत नाही आहे। जर तुम्हाला जर वाहत्या पाण्यात सोडायची असेल तर ती मूर्ती पण वाहत्या पाण्यात सोडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन घेता येते। तर मी असं करत नाही, तर मी ही सखी पार्वती दरवर्षी वापरत असते, तर ते पुढच्या वर्षी मी ही ठेवत असते, त्यामुळे
अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे बघा। उत्तर पूजा करताना म्हणजे आता उद्या गणेश चतुर्थी आहे, तर त्याच्या आधी हरतालिका असते, तर आपण गणेश पूजेची खूप घाई असते सगळ्यांना, तर तुम्ही निस्सा साधा दूध साखर किंवा आपल्या कोणी दही भातचा नैवेद्य दाखवतो आणि ते उत्तर पूजा करतात। तर आपल्याला नमस्कार प्रार्थना करायची आहे आणि ह्याची उत्तर पूजा एकदम साधी सोपी पद्धतीने करायची आहे। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उत्तर पूजा करू शकता। तर मी अशा प्रकारे उत्तर पूजा करत असते। तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते, त्याच्यामुळे सकाळीच ही पूजा उत्तर पूजा करून घ्यायची असते, कारण नंतर आपल्याला खूप कामं असतात आणि बरेच म्हणजे गणपती आपल्या घरामध्ये येत असतात, त्यामुळे आपल्याला ही उत्तर पूजा लवकर सकाळीच करून टाकायची असते। आणि जर म्हणजे दूध साखरेचं किंवा साखर जर तुम्ही ठेवला तर आणि प्रार्थना केला तर इथे नंतर उत्तर पूजा करायची आहे। तर इथे मी शिवलिंग काढलेला आहे वाळूचा, त्यानंतर इथे पत्री वगैरे तिथे बसतच नव्हतं, त्यामुळे म्हणजे समईला लागत होतं, त्याच्यामुळे मी पाठीमागं ठेवलं, पण त्यातले सगळे पानं वगैरे नंतर मी काढून त्यांना देवाला वाहिलेले आहेत। तर इथे वस्त्रमाळा त्यांना भस्म लावलेला आहे आणि ते दूध पण व्हायला होतं, पण ते व्हिडिओ स्किप झाला आहे। त्यानंतर इथे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ही गणपती बाप्पांना दाखवलेलं आहे। त्यानंतर मी ते बघा छान अशी पूजा करण्याचा प्रयत्न केला। 5 फळं कुठलेही घ्यायचे आहेत आणि ते ठेवायचे आहेत समईच्या बाजूला, आणि 2 असे छान अशी पूजा केली आणि विड्याचं पान ठेवायचं आहे 2, आणि त्यानंतर आपलं बदाम, खारीक, खोबरं आणि सुपारी हे ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अलंकार म्हणून बघा, आता आपल्याला आज गौरी म्हणजे पार्वतीला आपल्याला अलंकार ठेवायचा असतं, म्हणजे तिथे काळे मणी आणि बांगडी असे प्रकारचे आपल्याला छोटंसं पॅकेट भेटतं मार्केटमध्ये, तर तेही ठेवायचे। कुणी ते ब्लाऊज पीस पण ओटी भरतात आणि कुणाकडे नसतं, तर कुणाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात। तर प्रत्येक मी आधीच्या व्हिडिओ सांगितले, प्रत्येकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या हरतालिकेची पूजा करतात, तर आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा करतात, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आता इथे आरती झालेली आहे, त्यानंतर मी ते दूध साखरेचा नैवेद्य पण दाखवलेला आहे, सगळ्यांना आरती दिली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं। आणि बघा इथे सखी पार्वतीची आजमी कहाणी हरतालिकेची असते, तर ती ऐकायची असते आणि किंवा आपण वाचायची असते। तर आपल्याला छान अशी आरती करून मग नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला आजचं व्रत असतं तर ते करायचं आहे। तर उद्या लवकरच हरतालिकेची उत्तर पूजा करा आणि साध्या सोप्या पद्धतीने आहे, लवकर तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढी दररोजची पूजा केल्यानंतर लगेच उत्तर पूजा करून घ्या। तर आजचा व्हिडिओ मी इथे हरतालिकेचा नक्की तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।